तिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्यात हातात चेंडू गेला, पण फटका अत्यंत लाजबाब होता. गोळीच्या वेगानं चेंडू सीमारेषेच्या दिशेने गेला होता, पण चांगल्या पद्धतीने तिथे चेंडू फील्ड केला गेला. 36 ऑन द बोट, 1 टू गो. या षटकातील अंतिम आणि अखेरचा चेंडू. सुमित सज्ज होतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय टाइम होत नाहीये. एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. येस नो पूर्णतः गडबड गोंधळ पाहायला मिळाला आणि अंतिमतः केवळ एक धाव मिळाले. धाव फलकावरती 37 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक तिसरा मात्र संपुष्टात आले. 37 ऑन द बोट. धाव संख्या अगदी चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते, कारण या मैदानावरती धावा करणं खूप कठीण जात होतं. काल जर आपण पाहिलं तर अगदी 33चा सामना सुद्धा ऑपोजिट संघाने जिंकला होता. त्यामुळे या फायरी विकेटवरती धावा करणं वाटतं तेवढं सोपं नाहीये. फटका फसलाय. तिथे मात्र कॅच होऊ शकले नाही. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचं चित्र आणि आता किती धावा मिळणार. दुसरी धाव सुद्धा झालेली आहे. तिसरी धाव झालेली आहे. चौथी धाव होणार का. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनचा एरिया असला आहे ना, तिथे चिकळ आहे भरपूर आणि एकदा चेंडू गेला की तिथे 3 किंवा 4 धावा सुद्धा मिळू शकतात. विचार करा, सामना शेवटच्या चेंडूवर 3 धावा पाहिजे असतील तर काय होईल. तिथे चेंडू गेला तर. ओहो, चांगला पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. सुमित काय एफर्ट्स केलेत. प्रयत्नांची पराकाष्ठा, शर्थीचे प्रयत्न सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळाले. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण त्याने केलेलं आहे. धाव फलकावरती आपण पाहतोय 41 धावा पाहायला मिळतात, जिथे षटक क्रमांक 4 चालू आहे. निर्धारित 6 षटकांच्या या मॅच मध्ये पाहूया किती धावांपर्यंत मजल मारेल तो रिषा 11 संघ. योगेश गंभे आज मात्र आपल्या नेहमीच्या मूड मध्ये पाहायला मिळत नाहीये, किंबहुना नेहमी आपण ज्या योगेशला पाहतो तो योगेश आज पाहायला मिळत नाहीये. थोडासा कॉन्फिडन्सचा अभाव त्याच्याकडे पाहायला मिळतोय. लॅक ऑफ कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. कॉन्फिडन्सने बॅटिंग करावी लागेल योगेशला. यावेळी मात्र टाइम झालाय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय आणि चेंडू मात्र तेथे स्टॉप झालेला आहे. ही रबर बॉल क्रिकेटची मजा आहे. आपण पाहिलं ज्यावेळी चेंडू कनेक्ट झाला, योगेशला वाटलं चेंडू सहजगत्या सीमारेषा पलीकडे जाईल, पण रबर बॉल क्रिकेट पूर्णतः वेगळं आहे टेनिसपेक्षा. धाव फलकावरती 43 धावा लागल्यात. विघ्नेश ज्याने दुसऱ्या ओव्हर मध्ये अत्यंत लाजबाब गोलंदाजी केली होती, तोच गोलंदाज पाहायला मिळतोय. फटका फसला. यावेळी मात्र आपण पाहतोय यष्टीरक्षक सुराग आहे, पण तो चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. सिंगल मिळते. आता मात्र मोठे फटके येणं पूर्णतः थांबलेलं पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हर मध्ये आपण पाहिलं काय सुसाट बॅटिंग केली होती. अगदी वादळी आणि वेगवान खेळी आपण पाहिली रिषा 11 संघाकडून, पण या गोलंदाजाने प्रभावी केले. या गोलंदाजाने दमदार कामगिरी केले. या गोलंदाजाची दोन्हीही ओव्हर अत्यंत महत्वाची पाहायला मिळाली, कारण या गोलंदाजाने पहिल्या षटकात सुद्धा 2च धावा खर्च केल्या होत्या आणि आता सुद्धा टिच्चूत गोलंदाजी. 44 धावा धाव फलकावर लागल्यात, जेथे षटक क्रमांक 4 संपुष्टात आलेला आहे. चला फास्ट. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये. आपण 6 ओव्हरच्या मॅचेस खेळतोय आज आणि 7 मॅचेस होणं खूप कठीण आहे जर तुम्ही असा वेळ वाया घालवलात तर. चला नेक्स्ट जे 2 संघ खेळणार आहेत त्यांनी आपले
टी शर्ट कलेक्ट करून घ्यायचे आहेत. .44 on the boot after first over, after 4 over. अकराच्या सरासरीने 44 धावा आपण धावफलकावर पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतो अगदी चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. खोलात टाकला होता. एका धावेचं कन्व्हर्जन डबल मध्ये ते केलं जाते. आता मात्र 50 धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करत असताना संघ पाहायला मिळतो ऋषा 11. पहिल्या सामन्यामध्ये आज मात्र अगदी दमदार बॅटिंग पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये आपण दमदार बॅटिंग परफॉर्मन्स पाहिला त्याच्या जोरावरती चांगला खेळ इथे पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. ओहो, योगेश गंभीरच्या बॅट मधनं परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू गेला सीमारेषे बाहेर. षटकार. गुड. 51 धावा धावफलकावर लागल्यात. अगदी परफेक्ट कनेक्शन आपण पाहिलं योगेश गंभीरच्या बॅट मधनं मिड विकेटच्या बाहेर आलेला हा एक सणसणीत षटकार. बावन्न धावा झाल्या. सॉरी, यावेळी डायरेक्ट टच करण्याचा प्रयत्न पण तेथे आहे क्षेत्ररक्षक. ट्रॅप लावला होता योगेश गंभीरसाठी आणि या ट्रॅप मध्ये तो गद अडकलाय. योगेश गंभीर होईल बाद. एक षटकार लगावल्यानंतर माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी जातोय. नरेश. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. ओहो, हा चेंडू आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप पाहायला मिळाला आणि बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे वाईड साठी. पाहूया आता काय निर्णय येतोय पंचांकडून. आपण जातोय थेट रोहा स्पोर्ट्सच्या टेक्निकल टीम मध्ये जिथे वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. यावेळी फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय. सिंगल घेतले आणि थ्रो अगदी खराब. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. धाव फलकावरती 56 धावा पाहायला मिळतात.
छप्पन्न धावा फलकावरती आपण पाहतोय. नरेश बॅटिंग करतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू वेगाने ट्रॅव्हल करत असताना पण थर्ड मॅनला जे क्षेत्र आहे तेथे चिखळामध्ये चेंडू स्टॉप झालाय. सिंगल आलेले आहे. फलकावरती 57 धावसंख्या पाहायला मिळते. 1 to go. 5व्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. टॉस करण्यासाठी यायचे नेक्स्ट दोन्ही टीम. ओहो, हा चेंडू अगदी वेगात पाहायला मिळाला. पडल्यानंतर दुप्पट वेगाने चेंडू निघून गेला. 57 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 5व्या षटकाच्या खेळानंतर अंतिम षटक अत्यंत महत्वाचं असेल. अंतिम षटकामध्ये किती धावा येणार. या विकेटवरती आपण जर पाहिलं तर धावा बनवणं खूप कठीण आहे. काल आपण पाहिले अगदी सर्व सामने लो स्कोरिंग पाहायला मिळाले. कालचा हायेस्ट स्कोर हा 60 होता. हमजा 11 आणि नेक्स्ट मॅच एम स्पोर्ट्स पुरस्कृत हमजा 11 आणि अरबाज 11. चला आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी यायचं आहे. एम स्पोर्ट्स पुरस्कृत हमजा 11 आणि अरबाज 11. चला आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. सुमित आलाय अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. 57 धावा आपण फलकावरती पाहतोय. काय घडणार अंतिम ओव्हर मध्ये. पहिला चेंडूवरती फटका चांगला आलाय. चेंडू मात्र सीमा रेषेच्या दिशेने गेलाय आणि तेथे पुन्हा एकदा चेंडू स्टॉप झालाय. 59 धावा निश्चितपणे 70+ करण्याचा माणूस मध्ये पाहायला मिळतोय बॅटिंग करणारा संघाचा. पण गोलंदाजी सुद्धा कमबॅक केले. पहिल्या षटकामध्ये 25 धावा आल्या होत्या आणि तदनंतर झालेली गोलंदाजी अगदी भन्नाट स्वरूपाची पाहायला मिळाली. यावेळी ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाउन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर. इट्स अ बिगी आउट ऑफ द पार्क. संख्या 66 पर्यंत पोहोचले. पण आता मात्र आपण पाहतोय रोहा तालुका रबल बॉल क्रिकेट प्रीमियर लीगची सर्वोच्च धावसंख्या स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. रिशा 11 या संघाच्या माध्यमातून. $66 ऑन द पुट. अमिना एंटरप्राइजेसचे रमेश शेट्टे यांच्याकडनं आम्हाला पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांचा सुद्धा मी आभार. की 67 धावा लागल्यात. 70+ झाल्या तर एक सायकोलॉजिकल टोटल होऊ शकेल. यावेळी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा तेच घडत असताना पाहायला मिळालंय. त्या क्षेत्रामध्ये ज्या वेळी चेंडू गेला त्यावेळी तेथे चेंडू स्टॉप झालेला पाहायला मिळते. सेकंड डाऊन करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज होते बाद. 68 ऑन द बुट. पुरस्कृत हमजा 11 आणि अरबाज 11. चला आपण टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. चला फास्ट. शेवटचा चेंडू. 68 ऑन द बुट. 68 धावा आपण फलकावरती पाहतोय. पाहूया
शेवटच्या चेंडूवरती धावा किती येतील. राजू केरकर यांच्या शुभ हस्ते ते टॉस केलं जाणार आहे नेक्स्ट मॅचचा. यश पाटील नवीन फलंदाज पाहायला मिळतो बॅटिंग करण्यासाठी. हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी भरधाव वेगाने पाहायला मिळाला. 68 धावा धाव फलकावर लागलेत. विजयासाठी 69 धावांची आवश्यकता. रोह्याचे आणखीन एक दिग्गज खेळाडू जितू बामणे यांना विनंती असणार आहे आपण स्टेजवर येऊन असं रचवायचं आहे. चला बॅट्समन पाठवा. आरसी वॉरियर्स कडसुरे आपल्या बॅट्समन त्वरित पाठवा. आरसी वॉरियर्स कडसुरे आपला 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे.
आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय जिथे रिशा 11 या संघाने 6 षटकांमध्ये 68 धावा केल्यात आणि 69 धावांचं एक भला मोठं टार्गेट ठेवलेलं आहे ते आरसी वॉरियर्स कडसुरे या संघासमोर. सूरज पवार यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. त्यानंतर कॅश टिपली तर राजेश यांच्याकडून 1000 आणि राणा यांच्याकडून डाय मारून जर कॅच मारली तर राजेश यांच्याकडून 1000 आणि राणा मोरे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅच प्राइज. पहिला चेंडूवरती अप्रतिम ट्राय पाहायला मिळाला. ही कॅच झाली असती तर कॅच ऑफ द मॅच सुद्धा होऊ शकली असती. अत्यंत अफलातून एफर्ट्स त्या क्षेत्ररक्षकाने दिलेत. कमालीची कमिटमेंट, या पद्धतीची कमिटमेंट क्षेत्ररक्षकांमध्ये निश्चितपणे गरजेची असते. सिंगल आले, सिंगल नशी आपण पाहतोय ऑफ द मार्क होत असताना बॅट्समन राहुल शिर्के. सुराग दाभाडे यावेळी मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मिडल मात्र पाहिजे त्या पद्धतीने झाला नाहीये त्यामुळे केवळ सिंगलच मिळते. साईराज नरेची गोलंदाजी अगदी भेदक स्वरूपाचे पाहायला मिळते, तिखट स्वरूपाचे पाहायला मिळते आणि आपल्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावरती त्याने मात्र अप्रतिम कामगिरी केली. अगदी लेदर क्रिकेटर आहे आणि लेदर क्रिकेटरच या पावसाळी रबर बॉलमध्ये इफेक्टिव्ह होत असतात. हा चेंडू वाईडचा इशारा बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूया आता पंचांकडून कोणता इशारा येईल, डिसिजन येईल. आरसी वॉरियर्स कडसुरे हा संघ जर आपण पाहिला तर राहुल शिर्के यांचा संघ, तर रिशा 11 हा राजू केरकर आणि पुष्पक जावरे यांचा संघ पाहायला मिळतोय. रिशा 11 हा संघ राजूजी केरकर आणि पुष्कर जावरे यांचा मालकीचा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आरसी वॉरियर्स कडसुरे हा राहुल शिर्के यांचा संघ पाहायला मिळतोय. या दोन संघ मालकांदरम्यान सुद्धा चालू असलेली ही लढत आजच्या दिवसातील पहिलीच लढत पण ती सुपरहिट झालेली आहे. चांगल्या पद्धतीने हा सामना रंगत असताना पाहायला मिळते. डिसिजन आपण पाहतोय, चेक केला जातोय वाईड आहे की वाईड नाहीये. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आणि वाईडचा इशारा आलेला आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. रोहा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 3 ऑन द बुट, 3 धावा धाव फलकावरती. एजंट टेकन अगदी बुलेट वेगाने चेंडू निघून गेला होता पण शंतनूने काय एफर्ट्स दाखवलेत. महत्वाचा हादरा, मोठा धक्का, राहुल शिर्के डिपार्ट्स. मात्र आपण पाहतोय मैदानावरती अगदी तिखट मारा करतोय, टिचून मारा करतोय. बॅट्समनला चान्स देत नाहीये, बॅट्समनला संधी देत नाहीये. पहिल्या षटकामध्ये बॅट्समनला पूर्णपणे जखडून ठेवणारी गोलंदाजी, आपल्या प्रभावी गोलंदाजीने त्याने मात्र समोरच्या संघाला पूर्णपणे बॅकफूट मध्ये लोटले. काही गोलंदाजी झाले पहिल्या षटकामध्ये. साईराजची भेदकता, अचूकता आपण पाहतोय. अगदी टप्पा, वेग, दिशा यांचा समन्वय साधत तो मात्र मैदानावरती अप्रतिम दर्जाची अगदी क्वालिटी वाली गोलंदाजी करतोय. 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. साईराजचा नेक्स्ट बॉल या ओव्हर मधील. सुराग दाभाडेच्या बॅटमधनं, विघ्नेशच्या बॅटमधनं यावेळी ओव्हर द कव्हर आला एक्स्ट्राऑर्डिनरी एलिगंट एक्सलंट षटकार.
व्हेरी मच डीजे. यावेळी मात्र आपण पाहतो अधिक वेगाने प्रचंड वेग 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 फक्त पाहायला मिळाला या चेंडूमध्ये. 9 धावा धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती चालू आहे. चांगल्या पद्धतीची चांगल्या क्वालिटीची चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय. विघ्नेशच्या बॅटमधनं ऑन कनेक्ट विराट विशाल विहंगमय षटकार. मैदानावरती प्रचंड आक्रमक फलंदाजी विस्फोटक खेळी वादळी खेळी पाहायला मिळतं विघ्नेशच्या माध्यमातून. आणि विघ्नेश जो डॅशिंग बॅटिंग करतोय त्याच्या बॅटिंगसाठी सिद्धू मोरे यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज विघ्नेश याला आलेला आहे. पहिल्या षटकात असं वाटलं होतं साईराज नरे डॉमिनेट करतो की का ऑपोजिट संघावरती, पण विघ्नेशने काय लाजबाब बॅटिंग केले. दोन्ही फटके अगदी डोळ्याच्या पारणा फेडणारे होते. एक ओव्हर द कव्हर, दुसरा मिड विकेटला. काय कमालीची बॅटिंग विघ्नेशने केले. याच विघ्नेशने गोलंदाजी करत असताना सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली होती. म्हणजे दर्जेदार रस्तपैलू कामगिरी हा खेळाडू या मॅच मध्ये साकारत असताना पाहायला मिळतोय. कमालीचा क्रिकेट मैदानावरती विघ्नेशच्या माध्यमातून 15 धावा धावफलकावरती पाहतोय. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजीला यश पाटील आलेला आहे. 69 धावा चेस करायचे आहेत आणि 69 धावांच्या प्रत्युत्तरादाखल खेळत असताना पहिल्या षटकाखेरीज धावफलकावरती 15 धावा पाहायला मिळाल्यात. सुराग दाभाडे आणखीन एक विस्फोटक फलंदाज. खऱ्या अर्थानं रोह्यातील एक आक्रमक फलंदाज म्हणून या खेळाडूची ख्याती आहे. एक रोह्यातील प्रतिदेश खेळाडू म्हणून सुरागकडे पाहिलं जातं. यश पाटीलचा हा चेंडू मात्र अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. पिन पॉइंट ॲक्युरसी या चेंडूवरती मात्र पाहायला मिळाली. अचूकतेवरती भर देणारी गोलंदाजी यश पाटील याच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटक क्रमांक सेकंड मात्र चालू आहे. फिफ्टीन ऑन दी बुट. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय जिथे यश पाटीलची अचूकता या ओव्हरमध्ये अद्यापर्यंत पाहायला मिळाले. चांगला चेंडू येथे पाहायला मिळालाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि चांगल्या पद्धतीने ही धाव मात्र कंप्लीट केली. डेंजर एंडला धावत होता बॅट्समन विघ्नेश, परंतु विघ्नेशने मात्र अत्यंत शिताफीने ही धाव कंप्लीट केली. सोळा धावा अद्यापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. इम्पॅक्ट घेतलाय ना, इम्पॅक्ट घेतलाय ना संदेश. सोळा धावा आपण धावफलकावरती पाहतोय. षटक क्रमांक दुसरं मात्र मैदानावरती चालू आहे जिथे यश पाटील अत्यंत फ्लातून मारा करतोय. अप्रतिम गोलंदाजी या षटकात पाहायला मिळाली. यावेळी सुराग दाभाडेच्या बॅटमधनं विघ्नेशच्या बॅटमधनं अगदी लॉंग ऑफ दिशेने आलेला हा एक अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. बाणासारखा सरळ हा फटका होता, पण चेंडू मात्र शिखरात ते रुतळा आणि त्यामुळे केवळ एकच धाव मिळते. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. हा चेंडू अधिक वेगाने प्रचंड वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला
आणि पंचाने सांगितलं हा चेंडू मात्र ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर आहे. सो येस इट इज वाईट. नाव स्कोर मूव्स ऑन 18 धावा. धावफल करतोय आपण पाहतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा यश पाटील कडनं अप्रतिम गोलंदाजी. कमालीची गोलंदाजी. आपल्या पेसने मात्र सुरागला रोखून ठेवलेला आहे. सुरागकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत त्याच्या संघाला, पण सुराग अगदी शांत संयमी कामगिरी करतोय. खूप साऱ्या प्रमाणात स्ट्रगल त्याने अद्यापपर्यंत केलाय. संघर्षात्मक इनिंग खेळत असताना मैदानावरती पाहायला मिळतोय सुराग दाभाडे. पुन्हा एकदा चेंडू चांगला आणि हा चेंडू वाईटचा इशारा पंचांकडून आलेला आहे. 19 धावा धाव फलकावरती. अगदी कंजूसी या षटकात पाहायला मिळाले. यश पाटीलचा षटकातील नेक्स्ट बॉल. यावेळी फटका फसलाय. कॅच होणार का? क्षेत्ररक्षक चाटला करतोय चेंडूचा. लॉंग चेस त्याच्यासाठी होतं. चेंडू पर्यंत तो मात्र पोहोचू शकला नाहीये. सिंगल आले आणि सिंगल नशी आपण पाहतोय धाव फलक करतोय. 1 धावेचे ऍडिशन होते आणि धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 20च्या घरात. 1 टू गो. या षटकातील शेवटचा चेंडू. लास्ट ओव्हर ऑफ दिस बॉल. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. यावेळी काय टाइम केले चेंडूला. मिड विकेटच्या बाहेर विघ्नेशने फेकून दिले. विघ्नेशच्या बॅटमधनं आलेला हा एक बहरदार षटकार. साईराजने 15 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये विघ्नेशने आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. सॉरी, यशने 11 धावा या षटकात खर्च केल्यात. टोटल आपण पाहतोय 26 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीने सामना रंगत असताना पाहायला मिळते. विघ्नेश मात्र या मॅच मध्ये अगदी तोडफोडवाली फलंदाजी करतोय. एकपात्रीय अभिनय करत असताना विघ्नेश पाहायला मिळतोय. साईराज गोलंदाजीला आलाय. पहिला चेंडूवरती फटका फसलाय. डाऊन द बॉल साईराज आला आणि येस इट इज. ही टेक्स द कॅच. सुरागच्या रूपात मोठा धक्का. वरती उपस्थित होत आहेत धाटाव गावचे माजी लेजेंडरी खेळाडू संजयजी शेळके. त्यांचा इथे यथोचित स्वागत केलं जाते. संजयजी शेळके यांचा इथे स्वागत सन्मान केले जाते. रोहा तालुका रबर बॉल क्रिकेट प्रीमियर लीग आपण पाहतोय. संपूर्ण तालुक्याला एकत्रित एका व्यासपीठावरती हाणणारी ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. नवीन खेळाडू ऋतिक गेलेल्या मैदानात बॅटिंग करण्यासाठी. पाहूया कॅप्टन आता कशा पद्धतीने बॅटिंग करेल. पण ज्या बॅट्समॅनकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या तो सुराग दाभाडे मात्र आपण पाहतो अगदी स्वस्त्यात बाद झालाय. कारण 6 चेंडूमध्ये त्यांनी केवळ 3च धावा केल्या. ऋतिक शिर्के टीम कॅप्टन बॅटिंग साठी गेलाय. ओहो, साईराज काय प्रभावी गोलंदाजी करतोय. चमकदार कामगिरी साईराज नरेयाच्या माध्यमातून. धावा येत नाहीयेत. साईराज आपण पाहतोय अगदी द्रुतगतीने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा कमालीचा स्पीड या चेंडूवरती पाहायला मिळाला. चेंडू आपण पाहतो अगदी भरधाव वेगाने निघून जात आहेत. अगदी फायरी गोलंदाजी पाहायला मिळते.
षटक क्रमांक तिसरा मात्र आलेला संपुष्टात. सॉरी, साईराज नरे मात्र आपण पाहतोय मॅग्निफिसेंट गोलंदाजी करत असताना, एक्सलंट लाईन लेंथ वरती गोलंदाजी करत असताना यावेळी क्या बात है, टायमिंग प्रॉपर, कनेक्शन दर्जेदार, जुळून येते रेशीम गाडी पद्धतीने चेंडूला फेकून दिलं सीमा रेषेबाहेर. विघ्नेशच्या बॅट बंद आलाय, बुलंदी पॉवरफुल षटकार. मग एक विकेट पडतायत, अपेक्षित साथ लाभत नाहीये, पण विघ्नेश मात्र मैदानावरती वन मन शो वन मॅन आर्मी या पद्धतीने निडर अंदाजात बॅटिंग करतोय. हा चेंडू वॉटिंग फॉर अंपायर डिसिजन, चौकाराचा इशारा. वॉटिंग फॉर अंपायर डिसिजन. बाहेर गेला ना चक्का. अंपायर लिगल बॉल आहे ना की वाईड आहे? राज राज वाईड प्लस षटकार. कॅन यू इमॅजिन अशा पद्धतीचा चेंडू असू शकतो? मला नाही वाटत की कुठे असा पद्धतीचा चेंडू पडला असेल. अगदी कोणालाही विश्वास बसणार नाहीये असा सिनारिओ मैदानावरती पाहायला मिळाला. चेंडू कीपरच्या हाताला लागून थेट सीमा रेषेच्या बाहेर गेला. यावरून साईराज नरेच्या चेंडूला किती स्पीड असेल याचा अंदाज आपल्याला येईल. यावेळी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा कीपर कडनं चुकी झालंय. वाईड +1. साईराज इतक्या वेगात गोलंदाजी करतोय की शंतनू अस्तिकर साठी सुद्धा ते चॅलेंज आहे. कारण याच दरम्यान आपण पाहतोय संजयजी शेळके यांच्याकडनं आम्हाला आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यावेळी स्विंग अँड मिस. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या पाहायला मिळते 42 धावा. षटक क्रमांक तिसरा चालू आहे. एका चेंडूचा खेळणं मात्र आता शिल्लक आहे या षटकातील. या चेंडूवर फटका फसलाय आणि चांगला झेल शॉट फाईन लेगला पाहायला मिळाला. फलंदाज ऋतिक जाईल बॅक टू द पवेलियन. स्विंग ओव्हर आपण पाहिलं आणि 42 त्या षटकामध्ये घडलेली घटना मला वाटते रोहा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला सुद्धा मिळेल. यष्टीरक्षकाच्या हाताला लागून चेंडू थेट सीमा रेषेच्या बाहेर गेला आणि मला नाही वाटत की कुठे अशी घटना घडली असेल. पहिल्यांदाच मला असं वाटतंय की रबर बॉल किंवा टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये ही घटना घडली. ते रोहा तालुका रबर बॉल क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये. ना हा माझा आयफोनचा तुम्हाला आणतो सर.
3 षटकाच्या खेळानंतर 42 धावा धावफलकावरती आलेत आणि आता मात्र येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे 27 धावांची. 3 षटकामध्ये 27 धावा असं टार्गेट पाहायला मिळते. सामना रंगत असते प्रतीकाला गोलंदाजीला. पहिला चेंडू भरधाव वेगाने वेग 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 आणि फक्त वेग या चेंडूवरती पाहायला मिळालाय. प्रतीक बडवीची भन्नाट गोलंदाजी आपण पाहतोय. अत्यंत धीमाकदार गोलंदाजी प्रतीक मडवीच्या माध्यमातून. यावेळी कॅच होणार का आणि इथे काय ब्रिलियंट एफर्ट दिलेत. कमालीचे प्रयत्न पाहायला मिळालेत. प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली आणि संघासाठी पूर्णपणे झोकून देण्याची वृत्ती पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये हे महत्वाचं असतं. कमिटमेंट नेहमी महत्वाची असते आणि काय कमाल फिल्डिंग पाहायला मिळाले. खबर श्रीजनला धावफलकावरती 1 धावेचे ऍडिशन झाले. धावफलकावरती 43 धावा लागल्यात. 16 चेंडू 26 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळते. कोण जिंकणार? हा चेंडू सुद्धा आपण पाहतो अगदी चांगल्या पद्धतीचा. प्रतीक मडवी मात्र आपण पाहतोय अगदी दमदार गोलंदाजी साकारत असताना पाहायला मिळते. अप्रतिम क्रिकेट पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळते. मी आधीच म्हटलं होतं की आजचा संडे हा क्रिकेट स्पेशल संडे असेल आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय मैदानावरती काही धीमाकदार खेळ चालू आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय चांगली फाईट देत आहेत. विघ्नेशच्या बॅट मधनं यावेळी कमालीचा फटका. चेंडूला फेकून दिले कव्हर पॉइंटच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला आहे. फॅन्टास्टिक फिनॉमिनल फॅब्युलस षटकार. विघ्नेश एकट्यानं लढतोय. हा चेंडू सुद्धा अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळालं. धावफलकावरती 1 धावेचे ऍडिशन होते आणि तब्बल 51 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. शेवटच्या चेंडूचा खेळणं आहे. शिल्लक 13 चेंडू 18 धावा. काय खेळणार मैदानावरती अजूनही आपण पाहतोय या सामन्यामध्ये रोमांचकता पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये खूप सारा सस्पेन्स पाहायला मिळतोय. 13 चेंडू 18 धावा असं इक्वेशन. हा चेंडू मात्र आपण पाहतोय वाईड आहे. वाईड चेंडू हा नेहमी वाईटच असतो आणि मैदानावरती 1 धावेची भर होते बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. 52 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र आपण पाहतोय पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न. सबमरीन चेंडू पाहायला मिळाला आणि या चेंडू नंतर मात्र षटक क्रमांक 5 आलंय संपुष्टात. 4 आले संपुष्टात. आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये म्हणजे 12 चेंडूमध्ये विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. मॅच अगदी रोमांचक स्थितीमध्ये आले. अगदी इंटरेस्टिंग मोड वरती हा सामना आलेला आहे आणि पाहूया 12 चेंडूत 17 धावांची आवश्यकता असताना कोणाच्या हाती कर्णधार चेंडू सुपूर्द करतोय. कर्णधाराने नरेश वरती विश्वास ठेवला आणि त्याच्याकडे चेंडू दिलेला आहे. काय घडेल या मॅच मध्ये? खूप सारे अप डाऊन्स आपण अगदी सुरुवातीपासून या मॅच मध्ये पाहिलं. एक वेगळ्या पद्धतीचा एक वेगळ्या धाटणीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम क्रिकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम पद्धतीचा. नरेशने यावेळी मात्र विघ्नेशला बीट केले.
विघ्नेश मात्र आपण पाहतोय मैदानावरती अप्रतिम बॅटिंग करतो, अगदी तग धरून घट्ट पाय रोवून निधड्या छातीने तो मात्र फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. कमालीचा क्रिकेट. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी. what a fantastic and phenomenal bowling by नरेश. आपल्या गोलंदाजीचा क्लास, आपल्या गोलंदाजीचा दर्जा आणि आविष्कार मैदानावरती अत्यंत सुंदरपणे पेश करत असताना पाहायला मिळालाय. इनफॉर्म बॅटर ज्याच्या नजरा पूर्णपणे स्थिर स्थावर झाल्यात त्या विघ्नेशला मात्र तो रोखून ठेवतोय, धाव गतीला लगाम घालतोय. हा चेंडू बॅट्समन साठी सरप्राईज होता. चेंडू फुटवर्क, चेंडू बॅक फुट वरती खेळायचा, फ्रंट फुट वरती खेळायचा, यामध्ये बॅट्समन कन्फ्यूज झाला आणि सलग तिसरा चेंडू निर्धावाला. कधी टेन्शन आरसी वॉरियर्स कडसुरे संघामध्ये तर कधी टेन्शन रिषा 11 संघामध्ये. कोणता संघ जिंकणार यावेळी? अप्रतिम टायमिंग पाहायला मिळाला विघ्नेशचा आणि चेंडूला खेचले स्कोअर लेगच्या बाहेर. विघ्नेशच्या बॅट मधनं आलं सुपर स्टाइलिश सुप्रीम सुपर इयर शट. रिषा 11 संघाने कमबॅक केलं, पण तदनंतर विघ्नेशच्या बॅट मधनं आलेला हा षटकार आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळी फटका लाजबाब आहे आणि चेंडू जातो सीमा रेषेबाहेर. विघ्नेशच्या बॅट मधनं यावेळी आला शानदार जानदार धमाकेदार षटकार. विघ्नेश याची वाईड आलाय. एकट्याने किल्ला लढवला या संपूर्ण मॅच मध्ये. जेथे इतर सवंगडी अगदी लवकर धारात्रिती पडले तेथे मोक्याच्या क्षणी येऊन 44 धावांची बहरदार इनिंग मात्र विघ्नेशने साकारले. काय तो रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचं पहिलं अर्धशतक आपल्या नावे नोंद करेल. येथे मात्र चेंडू चांगला पद्धतीचा आलाय, सिंगल आले. धाव फलकावरती धाव संख्या पाहायला मिळते 66. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी केवळ 3 धावांची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचे. एम स्पोर्ट पुरस्कृत हमजा 11 आणि अरबाज 11 आपली प्लेइंग 11 रेडी करायची आहे आणि जसा सामना संपेल तसं आपण मैदानावरती जायचं आहे. 6 चेंडू 3 धावा. एकीकडे आपण पाहतोय आरसी वॉरियर्स कडसुरे संघ जो नियती राहुल शिर्के यांचा संघ पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला रिषा 11 संघ, त्याचे संघ मालक आहेत राजू केरकर आणि पुष्कर झावरे. पहिल्या मॅच मध्ये काय घडणार, कोणता संघ विजयश्री हासिल करणार, विजयश्री प्राप्त करणार? अंतिम षटक. पहिला चेंडू समोरच्या दिशेने उडवले आणि पहिलं अर्धशतक रोहा तालुका रेबल बॉल क्रिकेट प्रीमियर लीगचं जाते विघ्नेशच्या नावावरती. या षटकाराने सामना केलाय फिनिश. राहुल शिर्के यांच्याकडनं विघ्नेशाला 500 रुपयाचा कॅश प्राइज आले. पहिल्या मॅच मध्ये तुफानी अंदाजाने फलंदाजी केली, खोल अंदाजांवरती आक्रमण केली आणि 14 चेंडू मध्ये कमालीच्या 50 धावा त्याने कुठल्या. रोहा रबर बॉल क्रिकेटचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल त्यावेळी हे अर्धशतक सुद्धा लिहिलं जाईल आणि खऱ्या अर्थानं उत्तुंग फटकेबाजी करत विराट आणि विशाल फटके खेचत फलंदाज विघ्नेशने मात्र आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून दिले. वॉल प्लेड विघ्नेश, नो डाउट मॅन ऑफ द मॅच फॉर दिस मॅच विघ्नेश.
दिल्ली. यस दरम्यान रिषा 11 संघाचे संघमालक राजूजी केरकर यांना विनंती करतो आपण स्टेज वरती यायचं आहे. त्यांचा येथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. रिषा 11 संघाचे संघमालक राजूजी केरकर. रोहित चिंचोळे यांच्याकडून सुद्धा विघ्नेशाला 500 रुपयांचा कॅश प्राइस आलेला आहे. जीपे केलेला आहे विघ्नेश आपल्याला रोहित चिंचोळे यांनी. आपण पाहतोय रोहा तालुक्याची ही रबर बॉल क्रिकेट प्रीमियर लीग आहे आणि त्यामध्ये 8 संघ पाहायला मिळतात. या 8 संघ मालकांना सुद्धा या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभले. त्यातीलच एक संघ मालक राजूजी केरकर यांचा इथे स्वागत सन्मान केले जाते. कडसुरे संघ आरसी वॉरियर्स कडसुरे संघाचे संघ मालक नियती राहुल शिर्के मला राहुल शिर्के इथे आलेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा स्टेज वरती यायचं आहे आणि आपल्या सुद्धा सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. राज सनील